सिटी मिरर, आपका अपना चैनल। हर छोटी बड़ी खबर पर नजर। सिटी मिरर। जी सर, आपका नाम क्या है और आप धरने पर क्यों बैठे हैं? माझं नाव शेख आसिफ युसुफ आहे और मी दिव्यांग शुभचिंतक आहे। आम्ही आंदोलनाला यासाठी बसलेलो आहे की आमची मागणी आहे, आम्हाला दिव्यांगांना 40 ते 79% 6,000 रुपये या शासनाने द्यायला पाहिजे, या सरकारने द्यायला पाहिजे। आणि 80 ते 100% जे दिव्यांग आहे त्यांना 10,000 रुपये हे या सरकारनं या शासनाने आम्हाला पेन्शन दिली पाहिजे। ज्या अर्थी आंध्र प्रदेश सरकारनं लोकसभा इलेक्शनच्या अवघ्या 10 दिवसात 6,000 रुपये पेन्शन केलेली आहे, ते पण आर्थिक राजधानी नसताना त्यांनी ही पेन्शन लागू केलेली। आणि आता 2-4 महिने अगोदर दिल्ली शासनाने प्रत्येक दिव्यांगाला 5,000 रुपये पेन्शन केलेली आहे। आमची अशी अट आहे आणि आमची अशी मागणी आहे या शासनाला, या सरकारला की कमीत कमी आम्हाला ही पेन्शन दिली पाहिजे आणि आमच्यासारख्या 100% दिव्यांगांना या पैशाचा फायदा होईल आणि या पेन्शनचा फायदा होईल, जेणेकरून आमचे आईवडील आम्हाला लई म्हणजे प्रेमाने आमचं पालनपोषण करू शकतात। म्हणून माझी ही मागणी आहे की कमीत कमी आम्हाला 6,000 आणि 10,000 रुपये ही पेन्शन झालीच पाहिजे। आणि भारताची आर्थिक राजधानी ही महाराष्ट्र राज्य असल्याने ही मागणी जी आहे रास्त आहे आणि ही महाराष्ट्राला सूट होण्यासारखी आहे। फक्त या सरकारची मानसिक इच्छा पाहिजे आम्हाला द्यायला, ते आम्हाला देऊ शकतात। मी अनिल मैन, शक्ती तालुका सचिव। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जवळचंच राज्य आहे तेलंगणा, कर्नाटक, तिथे दिव्यांगांना 6,000 पगार आहे। आता नवीन आपलं जिल्हा दिल्ली सरकारनं 5,000 पगार चालू केला आहे दिव्यांगांना। सरकारला जर फक्त मतदानच लागत असेल तर अशा लोकांना काय करायचं, आम्ही काय करायचं? यासाठी आमचं घर चालावा, लेकरबाळांना इज्जत द्यावा, आईबापाला सांभाळण्यात द्यावा वय झाल्यावर, यासाठी आम्हाला 6,000 पगार मिळावा आणि 100% यांना 10,000 पगार मिळावा, ही प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे, स्वतंत्र खिडकी। जे अधिकारी आमची पिळवणूक करतात, हे अधिकारी सह्यान, ते अधिकारी सह्यान, हा कागद आणा, तो कागद आणा, त्यासाठी स्वतंत्र खिडकी योजना ही आपण चालू करावी। दुसरी मागणी आहे। तिसरा विषय असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या निदर्शनाखाली एखादी कमिटी गठीत करावी। ज्या दिव्यांगांना त्रास होतो अधिकाऱ्याचा, किंवा दिव्यांगांना कागद भेटत नाही, अधिकाऱ्याची सही भेटत नाही, यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना त्यांच्या निदर्शनाखाली कमिटी स्थापन करावी आणि त्यांच्या जी कमिटी राहील त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना घरपोच पोहोचवाव्या, विनंती आहे। या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही, आम्ही मातीत जरी गेलो तर आम्ही इथून हलणार नाही। यापुढे जसे जसे दिव्यांग जमा होतील तसं तसं आंदोलन तीव्र होत जाईल। याची जबाबदारी सरकारची आहे, काही बरं वाईट घातलं तरी जर या मागणीकडे आणि या आंदोलनाकडे या सरकारने व शासनाने गांभीर्याने नाही घेतल्यास आम्ही सामाजिक न्याय आणि समक्षीकरण मंत्रालय व मानव अधिकार संघटना यांच्याकडे याची दाद मागणार आहोत आणि आमचं आंदोलन लई तीव्र करणार आहोत। याची सर्व जबाबदारी जी आहे शासन व सरकारची असेल। जर काही विपरीत घडल्यास याची सर्व जवाबदारी जी है तो सरकार व प्रशासन की असेल। ये कलेक्टर ऑफिस के सामने जहाँ पे कुछ माजूर अफराद अपने हक के लिए धरना आंदोलन कर रहे हैं। इनकी जो डिमांड्स है, इनकी जो मांगे हैं, उसमें पहली मांग ये है कि जो 40 से 80% हैंडीकैप है, इनके लिए
इनके लिए 6,000 रुपये भत्ता दिया जाए और जो 80 से 100% हैंडीकैप है, माजूर है, उनके लिए 10,000 रुपये महीना भत्ता दिया जाना चाहिए। साथ ही साथ 1 विंडो सिस्टम की ये लोग मांग कर रहे हैं। जैसा कि आप सभी देख सकते हैं, ये माजूर अफराद है और जगह जगह ऑफिस में धक्के नहीं खा सकते हैं, इसीलिए इनकी डिमांड ये है कि एक ही 1 विंडो सिस्टम होना चाहिए, एक खिड़की पे इनका पूरा काम होना चाहिए, जो कि डिस्ट्रिक्ट कलेक्टर की निगरानी में होना चाहिए।